पुण्यातील हॉट समजल्या जाणाऱ्या शिरूर हवेली मतदारसंघात यंदा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे। शिरूरचं 2 वेळा नेतृत्व केलेले आमदार अशोक पवार हे तिसऱ्यांदा निवडणूक मैदानात उतरले आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून त्यांनी आव्हान दिलंय, तर त्यांच्या विरोधात माऊली कटके यांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून आयात करून अजित पवार यांनी निवडणुकीचं तिकीट दिलंय। राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर जनतेमध्ये अजित पवारांबद्दल नाराजी दिसून आली। लोकसभेत याचं चित्र दिसून आलंच, अशात विधानसभेतही आयात केलेला उमेदवार दिल्याने भाजप आणि शिंदे गटात नाराजी उफलून आली आहे। तर आता आपण शिरूर हवेलीमध्ये नेमकं काय चित्र आहे हे सविस्तर जाणून घेऊयात। नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात वास्तव मराठी। अशोक पवार यांनी राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांची साथ दिली। पवारांनीही त्यांना विश्वासात घेत थेट विधानसभेचं तिकीट दिलंय। अशोक पवार यांचा मतदारसंघात सध्या जास्त दबदबा दिसून येतोय। त्यामध्ये विरोधकात एकी नसणं, विरोधक द्विधा मनस्थितीत असणं याचा फायदा निवडणुकीत अशोक पवार यांना होऊ शकतो। शिरूरमध्ये हे 2 पवार मिळून अजित पवारांचा गेम करणार की विरोधक बाजी मारून जाणार याबाबत जाणून घेऊयात। शिरूरमध्ये अजित पवारांनी माऊली कटके यांना आयात करून उमेदवारी दिली आहे। विरोधातील पक्षातून उमेदवार आयात केल्याने मतदारसंघातील शिंदेच्या शिवसेनेचे आणि निष्ठावान भाजप कार्यकर्ते तसेच अजित पवारांचे काही कार्यकर्ते नाराज झाले आहेत। याचा फायदा हा अशोक पवार यांना होऊ शकतो। यामुळे अजित पवारांच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी होण्याचं नाकारलं जाऊ शकत नाही। ही बंडखोरी झाली तर त्याचा प्रत्यक्षपणे महायुतीला फटका बसू शकतो। अशोक पवार यांच्याकडे राजकारणाचा तगडा अनुभव आहे। त्यांनी 2 वेळा आमदारकी जिंकली आहे। 2019 मध्ये माजी आमदार स्वर्गीय बाबूराव पाचरणे यांचा पराभव करून अशोक पवार तब्बल 41,000पेक्षा जास्त मतांनी निवडून आले होते। आता तिसऱ्यांदा ते निवडणुकीसाठी उभे ठाकले आहेत। राष्ट्रवादीत जेव्हा फूट पडली तेव्हा शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या 5 आमदारांपैकी खेडचे दिलीप मोहिते पाटील आणि आंबेगावचे दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवारांना साथ दिली। भाजप सोबत हातमिळवणी केल्यानंतर वळसे पाटील यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली, तेव्हा अशोक पवार यांनी मात्र निष्ठावान राहत शरद पवारांना साथ दिली। तेव्हा ते अजितदादा बरोबर गेले असते तर त्यांनाही मंत्रिपद मिळालं असतं असं बोललं गेलं। जुन्नरचे अतुल बेनके, हडपसरचे चेतन तुपे हेही पुढे अजित पवारांना मिळाले, म्हणजेच 5 पैकी 4 आमदार अजित पवारांसोबत गेले। फक्त अशोक पवारांनी शरद पवारांना साथ दिली। आता याच अशोक पवार यांना घेऊन शरद पवार शिरूरच्या रिंगणात उतरले आहेत। लोकसभेत पवारांनी शिरूरची जागा जिंकून दाखवली। अमोल कोल्हे यांच्या विजयात आमदार अशोक पवारांचा सिंहाचा वाटा राहिला। त्यांनी कोल्हेंना विजय लीड मिळवून दिलं। त्या उलट 4 आमदारांची साथ असूनही अजित पवारांच्या उमेदवाराला येथे पराभवाचं तोंड पाहावं लागलं। यामुळे अशोक पवार यांचा राजकीय हातखंडा यातून दिसून आला। त्यांची रणनीती अजित पवारांना देखील आत्मपरीक्षण करायला लावणारी ठरली। या विजयानंतर अशोक पवार हे कायम अजित पवार आणि महायुतीच्या टार्गेटवर राहिले। काही दिवसांपूर्वी जुन्नर येथे झालेल्या जनसन्मान यात्रेमध्ये अजितदादांनी आमदार अशोक पवारांवर हल्लाबोल केला। तो आमदार कसा होतोस हे पाहतो असा थेट दमही त्यांनी दिला होता। मात्र दमबाजीनंतर आमदार अशोक पवारांची हवा मात्र जास्त वाढली। लोकसभेत त्यांनी एक हाती किल्ला लढवत शरद पवार गटाच्या उमेदवाराला विजय मिळवून दिलाय। पक्षामध्ये जेव्हा फाटाफूट झाली तेव्हा अशोक पवार हे मात्र निष्ठावान राहिले। यामुळे जनतेकडूनही त्यांना सहानुभूती मिळण्याची शक्यता आहे। या सर्व कारणांमुळे अशोक पवारांची मतदारसंघात पकड आणखी मजबूत झाल्याचे पाहायला मिळत आहे। लोकसभेत या मतदारसंघात शरद पवारांचं वारं दिसून आलं। आता विधानसभेतही पवार नेम साधत विरोधी गटाची दमछाक सोडणार असं चित्र दिसून येत आहे। या विधानसभेसाठी अमोल कोल्हे यांची देखील मोठी साथ अशोक पवार यांना मिळेल। त्यातच 5 पैकी 4 आमदारांनी गद्दारी केल्यामुळे शिरूरचा आमदार निवडून आणणे हा शरद पवार आणि सुप्रिया सुळेंसाठी प्रतिष्ठेचा विषय झालाय। सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सुडाच्या राजकारणाला कंटाळलेले शिरूरकर या सगळ्या कारणांमुळे आमदार अशोक पवारांचा विजय यावेळी निश्चित होईल असे आखाडे बांधले जात आहेत। तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नव्या विषयावर, तोपर्यंत नमस्कार। फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। वास्तव मराठी।